आज मी जे घेऊन आलोय तो हिरा घेऊन आलोय, हा हिरा आहे आणि काहीच वेळात त्याचा उलगडा होईल. तर मुळात आज जे आम्ही आलेलो आहे हे या देशातल्या पोशिंद्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करण्यासाठी आलेलो आहे. मध्यंतरी मोर्चा सुरू व्हायच्या अगोदर माझा एक मित्र आला आणि म्हटलं की दादा ते तहसीलवाले म्हणतात की निवेदन काय देणार आहे. म्हटलं निवेदन नाही द्यायचंय, मी कुठलंही निवेदन घेऊन नाही आलो. म्हणे मग मोर्चा काढला तर निवेदन कसं काय नाही. मी निवेदनासाठी आलेलो नाहीये तहसीलवाल्यांनो, नीट ऐका, मी अनुपालन मागण्यासाठी आलोय. निवेदन आता अनेक वर्षापासून देत होते लोक, दिले ना. म्हणून सरकारने जे निर्णय घेतले त्याचं अनुपालन तुम्ही करत नाहीये म्हणून इथं आलो. मी निवेदन द्यायला आलेलो नाही, मी अनुपालन मागायला आलेलो आहे. सरकारच्या परिपत्रकांचं अनुपालन. मी इथे वाद घालायला आलेलो नाही, मी इथे सरकारच्या GRचं अनुपालन करून शेतकऱ्यांना त्वरित पैसे कसे भेटतील याचं मी तुम्हाला तंत्र सांगायला आलेलो आहे. संजनाबाईंचे जे कार्यकर्ते असतील त्यांनी काही मन दुखून घ्यायची गरज नाही. तिला म्हणा तू नवीन आहेस, ठीक आहे, शिकून घे. हे बघ तू तर आमच्या उरावर अशी बसलीस आणि तशी बसलीस, चोरी करून बसलीस, बाई आणून बसलीस, काय केलंस ते केलंस, त्याच्यात नाही जायचं आम्हाला. पण तू बसलीस हे खरं, त्या तू उतरणार नाही लवकर. पण मग दररोज हर्षवर्धनच्या शिव्या खाणं बरं वाटतं का. लोक काही दिवसानंतर झोडतील बाई तुला झोडावं असं आम्हाला वाटत नाही. तू किती आम्हाला झोडलं असेल तरी. आणि म्हणून संजनाचे कार्यकर्ते किंवा ती जर कुठं ऐकत असेल बिचारी किंवा तिचा बाप, मी आणि माझा बाप एवढंच माहिती आहे म्हणे हर्षवर्धनला भाषण, तर त्या बापाने पण ऐकावं. कारण का तो माणूस पण तर खूप जास्त दिवस लोकप्रतिनिधी राहिलेला आहे. हिला कळत नाही ठीक आहे, पण त्याला तर कळायला हवं ना. बर, महाराष्ट्रात काम केलंय का, दिल्लीत काम केलंय, किती वर्ष, 30 वर्ष. जो व्यक्ती 30 वर्ष दिल्लीत काम करतोय, अनेक कुटाने करून पोरीला आमदार करू शकतो, तो व्यक्ती अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही का. हिला कळत नाही ठीक आहे, तुम्ही तरी सांगा साहेब. आता तुम्हालाही कळत नाही म्हटल्यावर मग कळालं की तुम्ही का पडले लोकसभेत. पण या गोष्टी तुमच्या आमच्या नाही आहेत. आज उदयसिंग राजपूत इथे बसले याचं कारण हे नाहीये की मी त्यांचा नेता आहे किंवा मी त्यांचा कोणी आहे, पण होय त्यांना ही तीच कळकळ आहे जी मला आहे म्हणून ते इथे बसले. माझी अपेक्षा होती की संजयने पण येऊन बसावं. नाही कळत ना, आपण जायचं, काय फरक पडतो. आता इथून पुढे मी शेतकऱ्यांना एकच सांगेन, आता अख्खं सरकार राज्यातलं असो का केंद्रातलं असो, यांनी जे कायदे बनवलेले आहेत स्वतः त्याचं वाचन होणार आहे. आणि हे स्वतःचे कायदे पाळणार नसतील, जे खरं म्हणजे नाही करायला पाहिजे, माणुसकी दाखवायला पाहिजे, तर मग मात्र त्यांचा यथोचित सत्कार तुम्हाला करावा लागेल. करणार ना, कारण स्वतःचेच कायदे न पाळणारं सरकार याचा सत्कार व्हायलाच हवा. येणाऱ्या कुठल्याही निवडणुका जर झाल्या तर त्याच्यात त्यांचा सत्कार करा, कारण ते आज तुमचा सत्कार करत आहे. नाही केला तुम्ही तो सत्कार त्यांचा तर सदैव तुमचा सत्कार होत राहील. आणि ते तुमच्यासाठी योग्य नाहीये. उदयसिंग भाऊ वेल सेटल्ड आहे, बंगला झालाय, सगळं व्यवस्थित आहे, मुलं चांगली आहेत. माझं पण वावर विकून कर्ज काढून मोडकं तोडके घर बनलं. मी पेन्शन नका घेऊ म्हणत होतो, तरी पण त्यांनी पेन्शन दिलीच, कारण माझी पेन्शन बंद केली तर बाकीच्या आमदारांची पेन्शन बंद होईल, उदय भाऊला त्रास होईल, सगळ्यांना
म्हणून पेन्शन देखील सुरू आहे. भाऊबंद अजून आहे ठिकाणावर ठोका देत आहेत, चाललंय, निघून जाईल. मी आणि माझी आई, बाकी येणारे जाणारे पाहुणे येत जातात ते ठीक आहे, याच्या पलीकडे काय. पण शेतकरी वर्ग हा कसा काय निभाव लागणार याचा, आणि म्हणून कृपया तुम्ही या गोष्टीचं नीट सगळं गणित काय आहे हे आवर्जून ऐका. हे तुमच्यासाठी आहे. वीर सावरकर म्हणायचे, मी असेन किंवा नसेन पण देश असणार आहे. आज मी त्यांच्या वाक्याचा पुनरुच्चार करतोय. हर्षवर्धन असेल किंवा नसेल पण कन्नड सोयगाव मतदारसंघ असणार आहे, देश असणार आहे. म्हणून मी जे काही तुम्हाला आज सांगेन ते शांतपणे नीट ऐका, नीट समजून घ्या. पुन्हा सांगतो, वाद नाही करायचा आहे आपल्याला अधिकाऱ्यांच्या सोबत. आपल्याला त्यांना अनुपालन मागायचं आहे आणि तेही त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे. आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात आणि हे भाषण आणि हा कार्यक्रम दरवर्षी जर अशा पद्धतीची दुर्दैवी परिस्थिती आली तर मार्गदर्शक म्हणून काम करेल. तर चला आपण सुरू करूया. उदय भाऊ, हे बघा, सन 2025-26 करिता लेखा शीर्षक 2245 म्हणजे काय तर आपत्कालीन स्थितीमध्ये मदत व लेखा शीर्षक 2245-0315 अंतर्गत उणे प्राधिकर पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत सगळ्याच लोकांच्या डोक्यावरून गेलं असेल हे. मी सोप्या सरळ भाषेत सांगतो. 25-26 म्हणजे चालू वर्षामध्ये मायनस बजेटिंग साठीचे अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत या संदर्भातला हा GR आहे. मायनस बजेटिंग म्हणजे काय? मगाशी उदय भाऊंनी सांगितलं की घरात कप नसला तर बाजूतून कप आणतो माणूस आणि पाहुण्याला चाप असतो, त्याला म्हणतात मायनस बजेटिंग. पैसे नसल्यावरती मागून आणणे. शासन सुद्धा तेच करतं. जर शासनाचं म्हणणं असेल की माझ्याकडे पैसे नाहीयेत तर ते मागून आणतं, त्याला मायनस बजेटिंग म्हणतात. बाजूनी ग्लास घेऊन येणं, कप घेऊन येणं, दूध घेऊन येणं, साखर घेऊन येणं, पत्ती घेऊन येणं, याला मायनस बजेटिंग म्हणतात. उणे पद्धत. उणे म्हणजे मायनस, मराठीतला शब्द मायनसला काय आहे? उणे. हा जो हेड आहे, हे जे GR आहे, हा 6 मे 2025 चा आहे आणि हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, मदत व पुनर्वसन प्रभाग यांचा आहे. या GR मध्ये ज्याच्यासाठी अशा पद्धतीचं मायनस बजेटिंग करायचंय, उणे पद्धत करायची, ती गोष्ट कोणती आहे हे लिहिलेलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे शासन निर्णय महसूल व वन विभाग 27 मार्च 2023. आता या 27 मार्च 2023च्या GRच्या संदर्भामध्ये हे उणे पद्धत लागू आहे. कारण की इथे लिहिलंय, वाचा शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक वगैरे वगैरे दिनांक 27/3/2023. याच्यामध्ये पुढे काय लिहिलंय? राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या नंतर बाधितांना मदत वितरित करण्यासाठी बराच कालावधी जातो, जे आता चाललाय. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्यहानी झाल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत वाटप करणे शक्य व्हावे म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार लेखा शीर्षक 2245 अंतर्गत उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्यासाठी मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्यहानी झाल्यास
मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत वाटप करणे शक्य व्हावे याकरिता मागणी क्रमांक C6 मुख्य लेखा शीर्षक 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळ, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, रोख भत्ता. हा कोणता रोख भत्ता आहे हे आपण बघूया. रोख भत्ता मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत. सहाय्यक अनुदाने, ही सहाय्यक अनुदाने कोणती आहेत हे पण आपण बघणार आहोत. या लेखा शीर्षकाअंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार देयके अदा करण्याकरिता पुणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 25-26च्या वर्षामध्ये शासन निर्णय 27/3/2023च्या अनुषंगाने 2245च्या हेडमध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात त्या गोष्टी पुणे पद्धतीने देण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. आपल्याकडे जर का साखर नसेल, पत्ती नसेल, अचानक 20 पाहुणे आले आहेत, दिवाळीच्या पूर्वी देऊ, या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत आणि जनतेची थट्टा करणारे आहेत. जर पुणे पद्धत लागू आहे तर मग मागण्याची गरज काय आहे? तुम्हाला ते अधिकार देण्यात आलेले. तसेच मी वाचतोय हे, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुहानी झाल्यास मृत जनावरांऐवजी पशुधन खरेदीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत वाटप करणे शक्य व्हावे याकरिता मागणी क्रमांक C मुख्य लेखा शीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, चक्रीवादळे, पशुधन खरेदीसाठी शेतकऱ्यांना सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, मृत जनावरांऐवजी पशुधन खरेदीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सहाय्य, सहाय्यक अनुदान या लेखा शीर्षकाअंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार देय अदा करण्याकरिता पुणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हा शासनाचा जी.आर. हे जे म्हणतात, पुनरावृत्ती करतो माझ्या शब्दांची, की आम्ही राज्याकडे मागितलंय आणि केंद्राकडे मागितलंय, मागणीत बसण्याची गरज नाही. कारण म्हणताय काय तुम्ही, पुन्हा वाचतो, तुम्ही विसरला असाल तर, राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या नंतर बाधितांना मदत वितरित करण्यासाठी बराच कालावधी लागतो. हे कोण म्हणतंय? सरकार म्हणतंय, मी नाही म्हणत. म्हणून ही उणे पद्धत आहे. ही उणे पद्धत आहे तर सोडावेत पैसे सणासण. बर, आता आपण पुढे जाऊया. ही उणे पद्धत मध्ये काय काय येतं, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की शेतकऱ्यांना मदत त्वरित द्या. याच्यामध्ये हा 27 मार्च 2023चा जो जी.आर. आहे, जो उणे पद्धतीने करा असं म्हणणं आहे यांचं, त्याच्यामध्ये काय काय येतं. आणि जर कुठल्या महसूलच्या अधिकाऱ्याला काही कन्फ्युजन असेल तर त्यांनी इथे यावं, चर्चेच्या माध्यमातून शांतपणे हे सोडवावं. कधी कधी तुम्हा लोकांना पण माहित नसतं, कारण तुम्ही इतर गोष्टींमध्ये एवढे बिझी असता की याला तुम्हाला वेळच भेटत नाही. अभ्यास करायला वेळ भेटत नाही, कधी कधी लोड खूप आहे, आम्ही पण समजू शकतो. पण आता आमच्यासोबत बसून अभ्यास करू. तुम्ही काय ना आम्ही काय एकच. तुम्ही फक्त परीक्षा पास झाले आणि नोकरीला लागले आणि आम्ही तुम्हाला जन्मभर पोचलं. याच्या पलीकडे कोण नाही. तुम्ही पगारी नोकर कोणाचे? आमचे. ब्रिटिशच्या राणीचे नाही. आमचीच पोरं ड्रेस घातले की ते पोलीस झाले, ड्रेस घातले की ती तहसीलदार झाली, ड्रेस घातले की ते IAS झाले. माणसं कोणाचे? म्हणून तुमच्या बरोबर आम्हाला वाद नाही घालायचा. मला तुमच्या बरोबर बसून हे मिटवायचंय. कारण तुमचे पण आई वडील, काका पुतण्या कोणीतरी तिकडे शेतकरी असतील, तेही अडचणीत असतील. हे कामात येईल त्यांच्या. आणि सरकार फार आडवं जात असेल तर बंड करा, मंगल पांडे सारखा, काही बिघडत नाही.
जिथे जिथे आता आपण हा शासन निर्णय 27/2023 वाचूया. जिथे जिथे आपदग्रस्त मृत व्यक्ती झालेले आहेत, आता आपण 4 लोकांना श्रद्धांजली अर्पित केली कारण आपल्याला 4 लोक माहीत आहेत. अजून किती व्हायलेत आपल्याला माहित नाही. प्रत्येकी 4 लाख रुपये योग्य त्या प्राधिकरणाने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये इतकी मदत देणं अनुज्ञेय राहील. प्रश्न आहे माझा, हे 4 लाख रुपये भरत टर्रेच्या कुटुंबाला मिळालेत काय? त्याची बॉडी मिळाली, पंचनामाही झाला. बघ, प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याच्या नंतर ह्याच्या कुटुंबाला 4 लाख का नाही आहे? आता GR म्हणतोय, मी थोडे म्हणतोय. म्हणून पहिली गोष्ट ही, याचं अनुपालन करा. अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य 40% ते 60% अपंगत्व आल्यास 74,000, 60,000हून अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख इतकी मदत. याबाबत अपंगत्वाचे प्रमाण व त्याच्या कारणासंबंधी शासकीय दवाखाना, इस्पितळ, वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक राहील. जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीकरिता इस्पितळात दाखल झाल्यास 16,000 रुपये, 1 पेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाला असल्यास 5,500 रुपये. हा GR सांगतोय, मी नाही सांगत. या भोंग्याचा आवाज तहसीलमध्ये जात असेल त्यामुळे नीट ऐकत असतील. प्रशांत, नीट ऐक, तुला यायचं इथे बॅटिंग करायला. प्रशांत काळे आणि सोनवणे येतात म्हणून कळालं. नीट ऐका मी काय म्हणतोय. नैसर्गिक आपत्तीमध्ये गंभीरपणाने प्रभावित झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन मदत, हे फार महत्वाचं आहे. ज्या कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे अशा कुटुंबांसाठी दैनंदिन मदत प्रभावित कुटुंबातील 2 प्रौढ सदस्यांना दररोज मनरेगाच्या वास्तविक दरानुसार किंवा सर्व राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या सरासरी दरानुसार यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. या उद्देशासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या अधिसूचना सरासरी दर मोजण्यासंदर्भात संदर्भित केले जाते. मदतीची रक्कम DBT रोखद्वारे, रोख कॅश, तातडीच्या परिस्थितीत वितरित केली जावी किंवा राज्य सरकार ही मदत वस्तू स्वरूपात देऊ शकेल. राज्य शासनाने ज्या आपदग्रस्तास मदत करावयाची आहे त्यांनी मदत छावणीमध्ये आश्रय घेतला नसल्याचे प्रमाणित करावे. मला तर नाही माहिती पडलं अजून की कुठे मदत छावणी कन्नड सोयगाव मध्ये उभी राहिलेली आहे. आता ही रक्कम किती होते? एका कुटुंबामध्ये 2 व्यक्ती, मी मनरेगाची माहिती घेतली, माझ्या मित्राला मी विचारलं, तुम्ही पण सांगू शकाल. एका व्यक्तीला एका दिवसाला 408 रुपये मनरेगा देते, बरोबर आहे का? हजेरी दिवसाची किती राहते काय लागू? महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे दररोज काय आहे, रोज काय आहे? 400 रुपये. 400 रुपये म्हणजे 2 व्यक्तींना किती? 800 रुपये दररोज. जोपर्यंत त्यांचं ठिकाणावर येत नाही, मी नाही म्हणत, हा GR म्हणतोय. तहसीलदार, नीट ऐका. आणि हे सगळं करण्यासाठी शासनाकडे मागणी करत तुम्ही राहा, पण पुणे पद्धतीने पटापट पैसे सोडा. बीड मध्ये सध्या ते काम सुरू आहे, परभणीत सुरू आहे, उस्मानाबाद मध्ये सुरू आहे. मग कन्नड सोयगाव मतदारसंघाने काय घोडं मारलंय? आम्ही काय पाकिस्तानात आहे काय? कसले तुम्ही फोटो काढून टाकताय, निधी कमी पडू देणार नाही आणि निधी येणारच आहे. अरे येईल तेव्हा येईल, पहिले पुणे पद्धतीने पैसे सोडा, नंतर बिलं काढत बसा तुम्ही. पुन्हा सांगतोय, मी नाही सांगत आहे, GR सांगतोय, मी काय करू?
ठरवावं. जे अधिकार आपले आहेत ते देखील आपल्याला मिळणार नसतील. बस सारंच थोकांड होऊन जातं. बस सारं ज्या वेळेला थोकांड होतं त्याला काय होतं, मग हे पण तहसीलदार राहत नाही, तुम्ही जनता राहत नाही. राहतात का? आणि त्यातल्या त्यात लोकप्रतिनिधीला आपण सोडलं पाहिजे का धरलं पाहिजे? तिचे जे कार्यकर्ते आता हे भाषण ऐकतायत, जे व्हिडिओ काढतायत, किंवा जी लोक आता प्रसार माध्यमांची इथं उपलब्ध आहेत तर ते व्हिडिओ काढतायत, माझी विनंती आहे की तिच्यापर्यंत पोहोचवा. आणि घरात कुद्या मारतो का म्हणा, बेटा काम कर, चल लाईट लावून दिली आहे. आणि ही लाईट काय संध्यासाठी लावली नाही, या लोकांसाठी लावलेली अडचणीत आहेत बिचारे. आणि ही लाईट मी नाही लावलेली, सरकारने लावलेली आहे. फक्त त्या लाईनवरती ते चालायला तयार नाही, प्रॉब्लेम एवढाच आहे. सानुग्रह अनुदान देण्याचा कालावधी म्हणजे हे जे अनुदान आहे, राज्य शासनाने ज्या आपत्ग्रस्त प्रभाग मदत करावयाचे आहेत त्यांना मदतीचे छावणीचे झालं. त्याचप्रमाणे राज्य शासनाने आपत्ग्रस्तांना कोणत्या पद्धतीने व कशा प्रकारे मदत देण्यात येईल याबाबत जिल्हा न्याय कार्यालयाची करावी. सानुग्रह अनुदान देण्याचा कालावधी राज्य कार्यकारी समिती, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी प्राधिकरण, केंद्रीय पथक यांनी मूल्यांकित केल्यानुसार निर्धारित करेल. तथापि सदर कालावधीतील सहाय्य 30 दिवसांचा असेल. म्हणजे हे जे आपण दररोज म्हणतोय हे किती दिवसासाठी असेल? 30 दिवसाच्यासाठी. तदनंतर आवश्यकतेनुसार सदर कालावधी प्रथमतः 60 दिवसांपर्यंत वाढविता येईल आणि त्यानंतर दुष्काळ, टोळधाड याच कारणास्तव आवश्यकतेनुसार 90 दिवसांपर्यंत सदर कालावधी वाढविता येईल. प्रत्यक्ष आपत्तीची परिस्थिती विचारात घेऊन राज्य कार्यकारी समिती सदर कालावधीमध्ये वाढ करता येईल. तथापि या बाबीसाठी होणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक तरतुदीच्या 25%हून अधिक असता कामा नये. याशिवाय पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ज्या व्यक्तींना निःशुल्क मदत दिली जाते त्यांची यादी राज्य सरकारने वेबसाईटवर अपलोड करावी. राज्य सरकार लाभार्थी ओळखण्यासाठी आधार आणि पुरावा पारदर्शक पद्धतीने सूचित करेल. म्हणजे राज्य सरकार अशा पद्धतीने ही लाभार्थी करून त्याची निवड करून पोर्टलवरती टाकली. किती दिवस झाले आपल्याकडे पाऊस पडून आणि गोंधळ होऊन एकालाही एकही रुपया आलाय का? मग हे पैसे द्यायला लागतील, कारण हे सरकारी जी आर आहे त्याचं अनुपालन सरकारने करावं. पूरग्रस्त बाधित क्षेत्रातून पाण्याचा निचरा करण्याबाबत ग्रामीण व नागरी भागाकरिता पिण्याच्या पाण्याचा आकस्मिक पुरवठा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असलेली एक अजून महत्वाची बाब, शेत जमिनीवरील गाळ, वाळूचा, गाळांचा, मातीचा थर 3 इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक. प्रत्येक बाबीकरिता 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रति शेतकरी, कमीत कमी अनुज्ञेय मदत रुपये 2,200 पेक्षा कमी नसावी. म्हणजे ज्याच्या शेत जमिनीवरती गाळ, मातीचा थर 3 इंचापेक्षा जास्त जमा झाल्याचे आहे त्याला त्या पद्धतीने पैसे मिळायला हवेत. हे पैसे शेतीचे आहेत, हे पैसे शेती पिकांचे नाहीत. हे शेतीचे पैसे प्लस शेती पिकांचे पैसे, ते तुम्हाला सांगतो. आता त्याच्यातच अजून एक महत्वाचा मुद्दा, डोंगराळ शेत जमिनीवरील मातीचा ढिगारा हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे. मी जे मध्यंतरी व्हिडिओ काढले की जमिनीशी झगडा शेतकरी करू शकतो, मात्र जमीनच राहिली नाही तर करायचं काय? ह्याच्यात उत्तर आहे. महसूल अभिलेखानुसार शेत जमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर या दराने मदत अनुज्ञेय राहील. कमीत कमी अनुज्ञेय मदत 5,000 पेक्षा कमी नसावी. आता काही लोक म्हणतील की जमिनीचा रेट तर एवढा होता आणि हे
याच्यासाठी सुद्धा या GR मध्ये तरतूद आहे. या GRच्या कलम 6 मध्ये लिहिलेलं आहे, विविध मदतीपेक्षा अधिकची मदत देणे आवश्यक असल्याचे विभागाचे मत असल्यास त्या संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह आवश्यकता असल्यास महसूल व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन उपविभागाचे अभिप्राय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा. कमी पडतात का पैसे, वाढवून देण्याची सुद्धा तरतूद या GR मध्ये दिलेली आहे. आता इमिजिएट जे द्यायचंय ते उमे पद्धतीने द्यायचंय. मात्र ते पुरत नसेल तर त्यासाठी सरकारकडे मागणी करायची आहे, त्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयातून जायला हवा. हे देखील अनुपालनच आहे. प्रशांत सांगताय ना, लिस्निंग नो? ओके, पुढे बहुवार्षिक. आता शेतीचं आपण बघूया. कोरडवाहू शेतीला 8,500 रुपये, ओलिताखाली शेतीला 17,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकं 22,500 रुपये प्रति हेक्टर. पण ही रक्कम झालेल्या नुकसानाच्या तुलनेमध्ये अत्यल्प असेल तर त्या संबंधी सरकारकडे प्रस्ताव पाठवायचा असतो. मात्र त्याच्या अगोदर हे पैसे रिलीज करायचे असतात, जे काही आहे 8,500, 22,500, काही तर द्या, काहीच दिले नाही ना. आता बरं झालं तहसीलचे लोक समोर आहेत, ऐकतायत सगळं, म्हणजे पुन्हा नको. याच्यामध्ये ज्यांची घरं तुटली आहेत, पूर्णतः नष्ट पडझड झालेली घरं, पक्की घरे, सकल भागासाठी बाधित घरांसाठी 1,20,000 रुपये प्रति घर, कच्ची घरे, डोंगरी भागातील बाधित घरांसाठी 1,30,000 रुपये प्रति घर. जे जे डोंगरी भागात राहतात आणि त्यांचं घर तुटलंय त्यांना 1,30,000 रुपये प्रति घर दिलं पाहिजे. अंशतः पडझड झालेली घरे, पक्की घरे 6,500 रुपये प्रति घर, कच्ची घरे 4,000 रुपये प्रति घर. रस्ते आणि पूल ज्यामध्ये भेगा आणि खड्डे भरणे, जलमार्ग तयार करणे, इतरत्र फुटलेले कल्वर्टर दुरुस्ती, पेयजल पुरवठा योजना ज्यामध्ये हातपंप, रिंग, विहिरी, स्प्रिंग टॅप, चेंबर्स खराब झालेले, स्टँड पोस्ट, नवीन पाईपलाईन लांबीने बदलणे. बऱ्याच गावांमध्ये जलजीवनची पाईपलाईन उद्ध्वस्त झालेली आहे, मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये विशेषतः जे धरणातनं आपल्या पूर्णा निवपूरच्या पाईपलाईन गेल्या होत्या त्या या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. जलजीवन मिशनचे बरेच कॉन्ट्रॅक्टर परेशान आहेत की आता करायचं तर काय करायचं. त्यांना देखील यातनं मदत आहे आणि वाढवायची असेल तर सरकारकडे पाठवल्या जाऊ शकते. मात्र पहिल्यांदा जे आहे ते देऊन टाकलं पाहिजे. खराब झालेले खांब, इलेक्ट्रिक बोर्डाचे वाहक आणि ट्रान्सफॉर्मर प्रति खांब 5,000 रुपये. बाधित कंडक्टर करिता 50,000 प्रति किलोमीटर आणि बाधित झालेल्या ट्रान्सफॉर्मर करिता 1,00,000 रुपये. ज्या वस्तू पुन्हा वापरता येतील त्यांच्यासाठी वरील सहाय्य लागू होणार नाही अशी काहीतरी टीप दिलेली आहे. मात्र ह्याचा अर्थ असा नाहीये की ते ट्रान्सफॉर्मर पुन्हा वापरता येणार नाही. स्कूल रिपेअर, आपण म्हणतो आमची शाळेची भिंत पडली, गणेशपूरला मी गेलो होतो. आता शाळेची भिंत पडली आहे, शाळेची इमारतीचे समोरचं वॉल कंपाऊंड खराब झाले. प्रत्यक्ष खर्चानुसार 2,00,000 प्रति शाळा या कमाल मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. प्राथमिक सामुदायिक आरोग्य केंद्र प्रत्यक्ष खर्चानुसार 2,00,000 प्रति संरचना या कमाल मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. पंचायतीच्या मालकीचे सामुदायिक मालमत्ता, महिला मंडळ, युवक केंद्र, पंचायत घर म्हणजे ग्रामपंचायत, अंगणवाडी इमारत किंवा सामाजिक सभामंडप याला प्रत्यक्ष खर्चानुसार 2.5 लाख
संरचना या कमाल मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. आणि अशा पद्धतीने हा शासनाचा जो GR आता आपण वाचला त्यामध्ये उणे पद्धत लागू आहे. सरकारकडे पैसे मागण्याची गरजच नाहीये. का? कारण की सरकारनेच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तुम्ही खर्च करा, बिल आम्ही देऊन टाकू. आणि म्हणून तशा पद्धतीचा तातडीने लोकांच्या खात्यावरती पैसे टाकण्याची सुरुवात झाली पाहिजे. असं म्हटलं तर ती मागणी नसून ते अनुपालन आहे. शासनाच्या GRचं अनुपालन करा एवढंच म्हणणं आहे. दुसरं मागणंच नाहीये. तुम्ही ऑलरेडी केलंय, तो GR केलाय प्रसिद्ध, फक्त त्याचा अनुपालन करा एवढंच माझं म्हणणं आहे. याच्या पलीकडे जाऊन 2024 मध्ये जो आजही पुन्हा सांगतो बीड, उस्मानाबाद, परभणी इथे आता लागू आहे सध्या, त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता कपड्यांच्या नुकसानीकरिता व घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरिता विशेष दराने मदत करण्यास संदर्भात शासन निर्णय दिनांक 28/7/2023 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कपड्यांची नुकसानाकरिता प्रति कुटुंब ₹5,000 व घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 5,000 इतकी मदत लेखा शीर्षक 2245 अंतर्गत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्तांच्या मालमत्तेचे कपडे, घरगुती भांडी वस्तू नुकसान झाल्यास त्यांना तातडीने मदत वाटप करणे शक्य व्हावे म्हणून लेखा शीर्षक 2245 अंतर्गत जिल्हाधिकारी यांना पुणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम अहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला कुटुंबामध्ये 800 रुपये मिळाले पाहिजे दोघांना. तुमचं पक्क घर असेल, खराब झालं, 1,20,000 रुपये मिळाले पाहिजेत. भांडी कुंडी गेली असतील, कपडे गेले असतील तर 5-5 हजार रुपये म्हणून 10,000 रुपये मिळायला पाहिजेत. हे शासनाचे GR आहे आणि म्हणून हे मिळालंच पाहिजे असं माझं मत आहे. पुन्हा मी एका गोष्टीचा पुनरुच्चार करतोय की जमीन खरडली म्हणून 18,000 रुपये आणि त्या जमिनीचे पीक होतं ते गेलं म्हणून ते जे कोणतं पीक असेल, मग ते बागायत असेल, जिरायत असेल किंवा बहुवार्षिक असेल, त्यासाठी वेगळे पैसे, असे सगळे पैसे शेतकऱ्याला आत्ताच्या आता मिळायला हवे. किती पैसे आहेत हे? एक दमडाही आपल्याकडे आतापर्यंत आलेला नाहीये. आणि म्हणून हे पैसे शासनाच्या नियमानुसार आम्हाला द्या, विषय संपला. आणि कुठल्या महसूल अधिकाऱ्याला जर वाटत असेल की हे चुकीचं आहे तर त्यांनी यावं आणि चर्चा करावी. याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा असाही आहे की शासनाकडे पैसे नाहीयेत अशी भूमिका जर होणार असेल तर त्याही संदर्भामध्ये मी एक उपाययोजना केली. जास्तीत जास्त 10 मिनिटात आपण उरकूया आणि महसूलशी बोलूया. आणि माझी प्रार्थना आहे की महसूलनी सरळ हो म्हणून पैसे सोडण्याची तारीख डिक्लेअर करावी, कारण बाकीचं काही बोलायचं शिल्लकच राहिले. आता शासनाकडे पैसे नाही जेव्हा आपण म्हणतो, उदय भाऊंनी सांगितलंय की लाडक्या बहिणीला दिलेत तर माझा पाठिंबा आहे. लाडक्या बहिणीला दिलेत उदय भाऊ, तुमचा पाठिंबा आहे, पण दोडक्या भावाला पण द्या. का नको? कारण दोडका भाऊ म्हणतात तुमचे टॅक्स भरतो ना. लाडकी बहीण भरते एवढं असं नाहीये. मग दोडक्या भावाचं काय, दोडक्या बापाचं काय, दोडक्या आईचं काय, सारेच आहे त्याच्यामध्ये. साऱ्याला द्या, अडचण काय नाही, सारे अडचणीत आहेत. टॅक्स काय भरतात? फक्त ती मुलगी भरते असं नाही, सगळेच भरतात. बरं किती मोठी गंमत आहे. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आहेत, पण लाडक्या बहिणीच्या छोट्या बहिणीला शिष्यवृत्ती सरकारने बंद करून टाकली. मुलींची शिष्यवृत्ती बंद आहे. हे पैसे किती आहेत एका मुलीचे एका वर्षाचे? अशा किती मुली शाळेत आहेत आणि अशा किती लाडक्या बहिणी आहेत? हे मोजमाप बसतंय का? बर, काही लोक आरक्षण मागतायत
आर्थिक परिस्थिती नाही. जज किती आहेत? 3. केसेस किती आहेत कन्नडच्या कोर्टामध्ये? 4000. ओपन कोर्टामध्ये जज साहेब बोलले. कसं हँडल करणार आहे? आज बचत कार्यासाठी किशोरला जो मुलगा वाहून गेला त्याच्यासाठी लागणारी एनडीआरएफची टीम आम्हाला 2 दिवसानंतर मिळाली. का? कारण का ती टीम अवेलेबल नव्हती. का? कारण का तेवढं मनुष्यबळ सरकारकडे नाहीये. का? कारण की सरकार म्हणतं माझ्याकडे पैसे नाहीये, मी मनुष्यबळ भरू कुठून? पोरं करतायत तयारी. काय करतोय रे? स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. पोलीस भरतीसाठी वाट बघतोय. ग्रामसेवकासाठी वाट बघतोय. तलाठी होण्यासाठी वाट बघतोय. देशातली मिलिटरी सुद्धा आता परमनंट नाही राहिली. तिथे अग्निवीर आले. टेम्पररी मिलिटरी आहे. तेव्हा परमनंट सरकारी जॉब कोणते देणार आहे? का नाही समजत आहे की चकवा बसलाय, भरती करूच शकत नाही. उलट ज्यांची फक्त 7-8-10 वर्ष सर्व्हिस राहिली असेल त्यांना देखील अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून घरी पाठवण्याची शासनाची भूमिका आहे. फोडा आणि राज्य करा. काही लोकांना 10 वर्षाच्या नोकरी तुमची झाली असेल तर परमनंट करू अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. ते सगळे खुश आहेत की आमची नोकरी पक्की होणार, आमचा पगार 18,000 वरून आता 50,000 रुपये होणार आहे. पण बाकीचं काय करायचं? लाडक्या बहिणींना फोडलं. या 10 वर्ष ज्यांना ज्यांच्या नोकऱ्या झाल्यात सरकारी त्यांना तुम्ही फोडताय. तुम्ही आम्हाला आमच्यामध्ये भांडणं करायला लावताय. मराठा ओबीसी, बंजारा भील, बंजारा कोळी, पण आम्हाला देत आहे काय? आणि काही द्यायला काही मागायला गेलं की तुम्ही पोलीस लावून त्यांना हाकलून देता. म्हणून मी आता असा निर्णय घेतला होता की हे लोक सुद्धा हाडामासाचे आहेत. जेव्हा साऱ्यांचं आपल्या ताब्यात येतं आपण त्याचे मालक बनून जातो त्यावेळेला नैसर्गिक मनामधले भाव असे येतात की हे सारं आता मी जसं करेन तसं होईल. आणि मग त्याचे वरिष्ठ त्याच्यात वाटे घेतात आणि वाटा 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 वाटा. हे जे अधिकार प्राप्त झालेले साऱ्याचा मालक मी आहे हे संविधानातली बाब आहे, लोकशाही आहे. म्हणून लोक आमदार खासदार व्हायला मरमर करतात. काय करायचं नाही ते पण करीन पण आमदार होईनच म्हणते ती. काय करायचं नाही ते करीन पण जिल्हा परिषद सदस्य होईनच. काय करायचं नाही ते करीन पण मी नगरसेवक होईनच. आणि घुरून काय करणार आहे? त्याची दिशा ठरलेली आहे की मी माझं पहिल्यांदा घर बांधणार आहे. मला पहिल्यांदा माझं इकॉनॉमिक सिच्युएशन मला नीट करायचंय. त्याची प्रवृत्ती मुळातच चुकली आहे. त्याला देश बांधायचा नाहीये, त्याला जीआर वाचायचे नाहीये. म्हणून हे घडतंय. आता पोलीस भरतीमध्ये जे पोरं जायची इच्छा प्रकट करतात, अनेक मुलं खासगीत म्हणतात एकदा पोलीस झालं की हायवा आणलीच रेतीची. प्रवृत्तीत बदल वरच्या लोकांनी चुकीची दिशा दाखवली आहे. म्हणून तरुण मुलांमध्ये हे आलंय. काल मी एका दांडियाच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी बळजबरी घुसलो. महिला नाचतायत. मी अशा वेळेला तिथं आलो होतो ज्यावेळेला किशोरमध्ये माझ्या लेकराची बॉडी सापडत नव्हती आणि एनडीआरएफची टीम थकली जी मुळातच 2 दिवसानंतर आली होती आणि बायका समोर नाचतायत. माईक हातामध्ये घेतला, डीजे बंद करायला लावला. म्हटलं मी तुमच्या सुखावरती आनंदावरती विरजण टाकायला नाही आलोय, तर तुम्हाला फक्त हे सांगायला आलोय की अख्खा मतदारसंघ पाण्यात बुडालाय. माझ्या पोराची मला डेड बॉडी सापडत नाहीये. तुमच्या अंगातली सहिष्णुता कुठे गेली? हे जे गफडे वाजत आले ना तिथून इथपर्यंत, हे काय हर्षवर्धन जाधवचं उदय सिंगचं लग्न नाहीये. हे या शहरातल्या लोकांना कळावं की पोझिशन काय आहे या मतदारसंघाची, महाराष्ट्राची. सगळं वाहून गेलंय. मुलं जी ट्रेस झाली ती झाली, ट्रेस पण झाली नाही. हे नको व्हायला.
म्हणून तुम्ही निश्चित या बाबींची अवगत हवे, म्हणून आलोय असं मी त्या महिलांना म्हटलं. पोलिसांना देखील मी फोन केला होता, पण नंतर माझं मलाच भांडण झालं. म्हटलं आपल्याला आपलं गाव आवरत नाही, त्या पाहुण्यांना काय सांगायचं? हे पोलीस कोण आहेत? आपले लोक आहेत काय? हे तिकडनं आले ड्युटी करायला, हे आपले लोक आहेत भारतीय म्हणून. तसं गाव कोणी सांभाळायचं? आपल्यालाच सांभाळावं लागणार. म्हणून मी स्वतः जाऊन उभा राहून त्या महिलांच्या समोर माझं मत प्रकट केलं. तेवढ्या 2 जण अंगावर हलते आले. 2 दिवस तर चालू. भावी नगरसेवक एवढा खर्च केलाय, बायका थाटामाटात तिकडे नृत्य करतायत आणि तुम्हाला प्रॉब्लेम होतोय. एक कुठल्या तरी नेत्याचा कार्यकर्ता कुदत आला, काय झालं? म्हटलं काही नाही झालं, तुझ्या डोक्यात फॉल्ट आहे. 10 वाजले, मुसलमानांना सांगतो ना अजानची आवाज कमी करा. मग सुप्रीम कोर्टाचे आदेश हिंदू का पाळत नाही असाच देखील प्रश्न मी विचारणार आहे, कारण मला संविधान महत्वाचं आहे. संघ संविधान मांडतो का? निश्चित मांडतो. जा विचारून यायचं काय गरज आहे? मला कळतं ना काय आहे म्हणून. उद्या सकाळी किशोरला संघाच्या पथसंचलनामध्ये हाच हर्षवर्धन तुम्हाला काळी टोपी आणि खाकी पॅन्ट घालून चालताना दिसणार आहे. खरा संघ हा आहे. संघटित जो करू शकतो तो संघ, भारतीयांची संघटना उत्कर्षासाठी. गाव गळतंय पण इकडे आम्हाला नाचायचंय, हे असले हिंदू नकोत आम्हाला. हे हिंदूच नाहीत. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही तो कसा हिंदू असू शकतो? तेही शासनाचे आणि संविधानाचे नियम तोडून. मुस्लिम समाजाला या निमित्ताने सांगतो, दररोज 5 वेळेला ते तुमच्या आवाज नका आम्हाला सांगायला लावू. सगळे जर मिळून एकमेकाला साथ देतील त्यावेळेला हे राष्ट्र चालेल. तुम्ही तिकडनं भोंगे वाजवणार, इकडनं हेनी हे करायचं, शेतकऱ्यांनी उपाशी मरायचं जेव्हा कानून आमच्या हातामध्ये. हे कसले धंदे? हे विघटनाचे धंदे या देशाला घेऊन बुडाले अनेकदा. म्हणून मुघल आले, म्हणून ब्रिटिशर आले, म्हणून हे असले लोक भावी नगरसेवक आणि भावी जिल्हा परिषद सदस्य आणि भावी आमदार आणि भावी खासदार म्हणून फिरतायत. यांची प्रवृत्तीच बिघडली आहे. आणि बिघडत आता अशी परिस्थिती झाली की उणे पद्धतच्या GR मी हातामध्ये घेतोय, तरी देखील माझ्या लोकांना 1 रुपया नाहीये. बॉड्या सापडत नाही, NDRFची टीम येत नाही, कारण मनुष्यबळ नाही, लोकल भरती नाही. ही जी गटारगंगा आपण आपल्यामध्ये करून ठेवली ना, हिचे भोग आपल्याला भोगावे लागत आहेत. किती मुसलमानांची तरुण पोरं टुकार फिरतायत, किती मुलं त्या वॉटर बॉटल गळ्यात अडकून स्कूल बसमधून बाहेर पडतायत. कधी त्याचा विचार केलाय समाजाने की यांचं काय होणार आहे? जे 50शी ओलांडले त्याचं झालं, पण जे लेकरं पैदा होत आहेत आता आणि जे लेकरं आता आहेत, जे 30-30 वर्षाची पोरं, तरुण मुलं आणि मुली, खास करून मुलं बिना लग्नाची प्रत्येक गावात झुंडच्या झुंड आहे. त्याचं काय लोणचं टाकायचं का? नुसतं आपली भांडणं चालली आहेत चौकात दररोज. मला आरक्षण मिळालं पाहिजे, मी आरक्षण देणार नाही. अरे आरक्षण मिळालेलं प्रमाणपत्र भेटत नाही. ते कोळी तिकडे 7 दिवस बसले होते AGMच्या कार्यालयाच्या समोर, आणि मिळून देखील नोकऱ्या कुठे आहेत? कारण भरतीच सुरू झालेली नाहीये. मग भरायचं कुठं फॉर्म? शिष्यवृत्त्या बंद झाले, सारथी भारती बंद आहे, नवीन शैक्षणिक जागा नाही आहेत इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजच्या. पॉप्युलेशन वाढतंय, जागा तेवढ्याच आहेत. किती लोक MPSCत पास होणार आहेत आणि UPSCत पास होणार आहेत? बाकीच्यांनी काय करायचं? शेतकरी म्हटलं तर ही अवस्था, बर्बाद व्हायचं का? म्हणून ही बर्बादी स्टॉप करा आणि संघटित व्हा असं माझं म्हणणं आहे. राज्य सरकारला मदत व्हावी म्हणून मी एक गोष्ट केली आहे. नाही आता तुमच्याकडे पैसे, चला मी दाखवतो कुठं पैसे. राज्य सरकारच्या अनेक प्रॉपर्ट्या ज्याचा रिपोर्ट इथं आहे ऑडिटरच्या दाखवलेल्या,
यामध्ये अनेक लोकांची नावं तुम्हाला सांगता येतील, पण तुम्हाला माहित असलेलं नाव गौरी खान आणि शाहरुख खान. 6 नंबरला याचं नाव आहे मन्नत बंगला. फोटो काढताना जाऊन मन्नतच्या समोर फोटो काढला. हा मन्नत बंगला तुमचा आणि आमचा आहे, याचा नाहीये, हा भाडं नाही भरत. ताज हॉटेल, जुहू बीच रिसॉर्ट ही आपल्या प्रॉपर्टी आहे. हे माकडं तिकडे जाऊन बसले आणि भाडं देत नाहीत. हा रिपोर्ट माझा नाही, ऑडिटरचा रिपोर्ट आहे. रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब, महालक्ष्मी रेसकोरची 200 एकर जमीन सरकारी आहे, भाडं घेत नाही. आणि हा ऑडिटचा जो रिपोर्ट आहे, या ऑडिट रिपोर्ट वरती ज्या वेळेला विचारण्यात आलं सुप्रीम कोर्टाच्या मार्फत, त्यावेळेला यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की साहेब, आमचं धोरणच नाही म्हणे की भाड्याने प्रॉपर्टी द्यायच्या तर कशा द्यायच्या. सरकारला सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टातून की तुम्ही रिपोर्ट आम्हाला द्या की तुम्ही धोरण आता काय निश्चित केलंय, कारण बिना धोरणाचं नाही चालणार. सरकारने 25 जुलै 2019 ला धोरण निश्चित केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आणि सांगितलं की आम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ऑडिटचं कंप्लाय करू. पण लेखी देऊन सुद्धा राज्य सरकारने ते केलं नाही आणि पुन्हा 2020 मध्ये ऑडिट ऑब्जेक्शन निघालं, जे याची कॉपी इथं आहे. याच्यामध्ये ऑडिटर म्हणतोय, वी ऑल्सो नोटिस दॅट द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया had in a separate leave petition observed that there was nothing on record to indicate existence of any policy by the government for allotment of land to the charitable institutions, and had directed in April 2018 the government to frame a new policy which would stand scrutiny of Article 14 of the Constitution. We called for the information regarding action taken on the framing of policy as per the Apex Court's directives. The department stated in its reply that a new policy in the light of the Honorable Supreme Court has been framed and sent to the Apex Court. The new policy is yet to be implemented. ठीक आहे, शेतकऱ्यांना नसेल समजत इंग्रजी, तहसीलवाल्यांना समजत असेल, जे जे शिकलेत सवरलेत. द न्यू पॉलिसी इज येट टू बी इम्प्लिमेंटेड. या शाहरुखचा बंगला यांनी मोकळा करून घेतला नाही असं ऑडिटरने लिहून दिलं. 2013 मध्ये ऑडिटरने सांगितलं की एवढ्या एवढ्या प्रॉपर्टीज याच्यासारख्या भरपूर इतर प्रॉपर्टीज आपल्या कन्नडमध्ये. अत्यंत आदराने मी नाव घेतो, पण त्यांनी पण आता सहकार्य करावं. मानसिंग पवार यांचं शिवाजी कॉलेज हे असंच एक कॉलेज आहे. ते म्हणतील की आमच्याकडे परमिशन आहे, पण ज्या कलेक्टरने तुम्हाला ती परमिशन दिली आहे त्यांनी केंद्र सुप्रीम कोर्टाचं जे राज्य सरकारच्या तर्फे निवेदन देऊन शांत करण्याचं काम करण्यात आलं, त्या पॉलिसीप्रमाणे तुमचं छत्रपती शिवाजी कॉलेज हे पुन्हा मंजूर ती जमीन झालेली नाही. बापू, तुम्ही आमचे आहात, तुमच्याकडे प्रचंड पैसे द्या. आदरणीय किशोर पाटील साहेबांचं विनायकराव पाटील कॉलेज ITIचं हे सुद्धा सरकारी जमिनीवरती आहे, भाडं भरत नाहीये. मला माहिती आहे, हे भाषण केल्याच्या नंतर वाईट होणार आहे. ते लोक म्हणतील तुला आम्ही एवढी मदत करतो, तू आमची काढतोस. मी काढत नाहीये त्यांची, मी मदत मागतोय, परेशान आहे आणि मी माझ्यासाठी नाही मागत आहे. हे म्हणतायत ना की आमच्याकडे पैसे नाहीये, व्हा पुढे तुम्ही आणि पैसे भरून टाका. आता हे असे अनेक प्रॉपर्ट्या ज्या वेळेला सरकारने अनुपालित केल्या नाहीत ऑडिटच्या, त्यावेळेला मी हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टाने 22 सप्टेंबरला ही ऑर्डर दिलेली आहे, ज्याच्यामध्ये हायकोर्टाने नोटीस काढली आहे राज्याच्या मुख्य सचिवांना. ही कॉपी आहे, हायकोर्टाची ऑर्डर आहे की काय केलं तुम्ही ह्याच्यावरती बोला. आणि या कॉपीमध्ये क्रमांक 6 वरती ऑर्डर मध्ये कॉपीज ऑफ द रिपोर्ट्स ऑफ कंट्रोल अँड ऑडिट जनरल ऑफ इंडिया फॉर द इयर्स एंडिंग 2013 and 2019 आर टेंडर्ड. द सेम आर टेकन ऑन रेकॉर्ड. आदरणीय न्यायाधीश मनीष पित्रे आणि आदरणीय न्यायाधीश वाईजी खोबरागडे साहेब यांचं हे जजमेंट आहे. मी जे 2013चा ऑडिट रिपोर्ट म्हणतोय, 2019-20चा ऑडिट रिपोर्ट म्हणतोय, त्याच्या संदर्भात आता राज्य सरकारला नोटीस हायकोर्टाने काढली आहे. ही नोटीसची कॉपी आहे, कोणाला पाहिजे घेऊन जा. सरकार घरी जातं
सरकार घरी जावं अशी आमची इच्छा नाहीये. सरकारने हे ऑडिटचं पालन करावं, या लोकांकडनं पैसे आणावेत आणि ते शेतकऱ्यांना द्यावेत, एवढंच माझं म्हणणं आहे. हे पैसे आमचे आहेत, या देशातल्या नागरिकांचे पैसे आहेत, कारण या प्रॉपर्ट्या नागरिकांच्या आहेत. सरकारच्या प्रॉपर्ट्या म्हणजे कोणाच्या? आपल्या. आपणच तर सरकार आहे. ब्रिटनची राणी सरकार नाहीये. या देशातले नागरिक सरकार आहेत. पण आपल्याला वाटतं की सरकारला कसं मी येडं बनवलं म्हणून काही चार लोक फिरत असतात इकडे तिकडे. मी सरकारला येडं बनवलं. गधड्यात सरकारला नाही येडं बनवलं, तू स्वतःला येडं बनवलं. कारण सरकार म्हणजे तू आणि तू म्हणजे सरकार आहे. हे समजत कधी समजणार आहे? 78 वर्ष झाले स्वतंत्र होऊन. ही बाब ना अजून प्रशासनाच्या लोकांच्या लक्षात आली आहे, न ही बाब जनतेच्या लक्षात आलेली आहे, न ही बाब कोर्टाच्या लक्षात आलेली आहे. ऍटिट्यूड सगळ्यांचा अजूनही तोच आहे. शासन आणि जनता, शासक आणि जनता. जनतेने मागायचं आणि मग शासनाने द्यायचं. अरे ते शासनच मुळात जनतेचं आहे. लोकशाही घेतली ना आम्ही. 26 नोव्हेंबर 1949 साली भारताचं संविधान भारताच्या लोकांनी आपल्याला स्वतःला दिलंय. हे संविधान दिलं काय? आम्ही चांगलं संविधान दिलंय, पण तुम्ही ते संविधान पांगवलंय. आणि जे ज्या लोकांनी ते पांगवलंय, मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो, GR सकट शेतकऱ्याला नुकसान भरपाई कशी मिळू शकते हे मी तुम्हाला इथे दाखवलंय. हे जर का संविधान पाळणार नसतील तर तुम्ही आणि आम्ही काय केलं पाहिजे? यांना आम्ही इज्जत द्यायची का? कारण हे आमचे संवैधानिक लोक. आमदारांना इज्जत कारण ते आमचे लोकप्रतिनिधी आहे. खासदारांना इज्जत कारण ते आमचे लोकप्रतिनिधी. पोलीसला इज्जत कारण का त्याचा युनिफॉर्म हा आमच्या संविधानाने दिलेला आहे. तहसीलदारला इज्जत कारण त्याच्या ढुकणाखालची गाडी आम्ही दिलेली आहे. साऱ्या लोकांची आम्ही इज्जत करायची संविधानामुळे. आणि तेच संविधान पायदळी तुडवताना यांनी कुठेच नाही बघितलं. तर मग सर्वसामान्य लोकांनी हिंदू मुस्लिम करायचं का मराठा ओबीसी करायचं का बंजारा भिल करायचं का लाडकी बहिणीने जोडका भाऊ करायचं? काय करायचं? काय आहे ना, यांच्या लायकीप्रमाणे वागवणं सुरू करायचं? काय करायचं? हा निर्णय जनतेचा आहे. मी फक्त तुम्हाला प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही समजून घ्या अधिकार काय आहेत. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा चमचे हा प्रकार होता. गोऱ्याची जाऊन चाटायची आणि भारतीयांची ठोकायची. करणारे कोण? भारतीयच. आजही तसे चाटणारे आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे चाटणाऱ्यांची एक फौज आहे. ते जाऊन चाटतात, सगळ्या माहित्या देतात आणि हे लोक त्याचा गैरवापर करून या देशाचा सत्यानाश करतायत. म्हणून भरत्या नाहीये. आज जिकडेही सिच्युएशन आली तिकडे होमगार्ड दिसतात. पोलीस का नाही दिसत? का नाही दिसत? नाहीच आहे. सिच्युएशन आली की होमगार्ड बोलवा रे. ही का परिस्थिती उद्भवते? ते हायकोर्टाची एवढी मोठी बिल्डिंग बांधून ठेवली आहे तिकडे, बघितली तुम्ही? आणि जज किती आहेत? 3. मग बाकीच्या रूम मध्ये क्रिकेट खेळायचं? कुठलाही ताळमेळ राहिलेला नाहीये. मी इकडे तुम्हाला दाखवतो सरकारी तिजोरीमध्ये या वर्षी बजेट जे सादर झालं त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतो ना शेतकऱ्यांना पैसे भरून टाका. माझं म्हणणं आहे अजित पवार तू शाहरुख खानकडून पैसे भरून घे. कारण त्याच्या बजेटमध्ये, हे बजेटची कॉपी आहे, या वर्षी जमीन महसूल हेड 0029 याच्यामध्ये फक्त 5,500 कोटीच येणार आहेत असं त्याचं म्हणणं आहे. अरे या जेवढ्या प्रॉपर्ट्या या ऑडिट मध्ये दाखवल्या आहेत फक्त तेवढ्या प्रॉपर्ट्यांचे जर पैसे कायद्याप्रमाणे जमा केले क्लिप बनवली नाही पाहिजे तर केवळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकरी तुम्ही म्हणता ना प्रति शेतकरी प्रति एकर 50,000 द्या. अरे प्रति एकर 2-2 लाख रुपये सुद्धा महाराष्ट्र सरकार देऊ शकतं. कारण एवढे
ज्यांनी दाबले, ज्यांच्या विरोधात तुमच्या एका शेमड्या माणसाने हायकोर्टात पिटिशन दाखल केलं, जिंकला आणि हायकोर्टाने नोटीस काढली सरकारला, चल बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. 17 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये सरकारला उत्तर द्यायचंय की ऑडिट रिपोर्ट पाळलाय का पाळलेला नाहीये, आणि तो पाळलेला नाहीये हे सिद्ध त्यांच्या डिपार्टमेंटचं बजेट करतंय. जर पाळलं असतं तर 50 लाख कोटी या 0029 लँड रेव्हेन्यूच्या हेडमध्ये दिसले असते. तुम्ही बजेट एस्टिमेट म्हणजे येणार किती तर तुम्ही तुमचं म्हणणं आहे 5,500 कोटी, याचाच अर्थ तुम्ही ते पाळलेलं नाहीये. मग आता काय काय होणार 17 तारखेला? होईल जेवायचं ते मुख्य सचिवालय नोटीस, साऱ्या प्रशासनाचा बॉस त्याला आहे. मी याचिका करताय आणि नोटीस मुख्य सचिवालय राज्याच्या. मी कोणच नाहीये, मी आमदार नाही, खासदार नाही, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. हेलिकॉप्टर उतरलं म्हणून हार घेऊन पळणारा मी नाहीच आहे, कधी होतोच. मग मी कोण आहे? मी शुल्लक माणूस आहे ज्याला तुम्ही म्हणता ना काही काही लोक नाही, दीड दमडीची अक्कल नाही आहे. मला दीड दमडीची अक्कल नाही, मी बेअक्कल आहे, मी येडा आहे, तुम्ही हुशार आहे. मग हुशार आणि बॉम्ब पाडावी आणि हुशारी दाखवावी, येण्याला जाऊ द्या. हर्षवर्धनचं काय खरंय? तो पागल आहे. तू हुशार आहेस ना? तू कोणतं उपटतोयस? काँग्रेसचं गवत. मी सगळं दाखवलंय. शेतकऱ्याला मदत उणे पद्धतीने करता येते. शासनाला पैसे अशा पद्धतीने आता घ्यावे लागतील. तांत्रिक दृष्टिकोनातून, कायदेशीर दृष्टिकोनातून सरकार अडकलंय महाराष्ट्राचं. पैसे नाहीत, चल हे घे पैसे. भक्कम भरत्या सुरू. कशाला भांडण होतोय आमच्यामध्ये? शिष्यवृत्त्या सुरू कर, आउटसोर्सिंग बंद कर, होमगार्डला पोलीसमध्ये घेऊन टाक, काय तिकडे जाय समोर तिकडून असा क्रॉस बचत कार्यासाठी पैसे उभे कर. माणसं वाटते तितके पैसे त्यांच्याकडे लाव ना सरकारला. खाणं त्याच्यामध्ये तुला किती खायचे, बाकीचे तर ते याई म्हणते पुढे माणसं बसले का असं क्रॉस क्रॉस सुधारणार नाही ते. कारण हाडा मासाचे प्रत्येकाला भावना आहे. गुदगुल्या प्रत्येकाला होतात. होतात ना, मान्य आहे ना आम्हाला, पण पैसे भरून घे आणि मग गुदगुल्या होऊ देत. म्हणजे जो गुदगुल्या झाल्या तरी आम्हाला काहीतरी उरेल. काय सुधीर? आता याच्यावर मी थांबतो. हे टाळ्यांचं आणि घोषणाबाजीचं भाषण नाहीये, हे अभ्यासाचं भाषण आहे. मी पहिल्या माझ्या भाषणाच्या सुरुवातीपासून माझं प्रेझेंटेशन उदय भाऊंना विचारलं चालू करायचं का? उदय भाऊ म्हटलं कर चालू. मी चालू केलं. तेव्हापासून आतापर्यंत जे जे काही मी बोललोय ते कागदात सकट बोललोय. व्हाईट अँड ब्लॅक मध्ये आहे. कुठलाही आरोप नाहीये. फक्त हे अनुपालित करा एवढंच म्हणणं आहे. आता तहसीलच्या लोकांनी यावं, चर्चा करावी आणि काय सांगायचं ते माईक मध्ये सांगून टाकावं की सरकारचे GR ते पाळणार की नाही, अनुपालन करणार की नाही. फक्त हे म्हणू नका की सरकारकडे आम्ही मागणी केली आणि लवकरच होणार आहे. लवकरच होणार आहे म्हणजे केव्हा होणार आहे? हम होंगे कामयाब एक दिन. कौन से दिन? या नाही लाईव्ह नाही. आदरणीय नायब तहसीलदार साहेब, हा 6 मे 2025 चा जो GR आहे याच्यामध्ये सन 2025-26 करिता रेखा शीर्षक 2245, रेखा शीर्षक 315 या अंतर्गत पुढे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आधारित प्राधिकृत करण्याबाबत नैसर्गिक आपत्ती, हे तुम्हाला हा GR मान्य आहे का नाही मान्य? मान्य आहे का नाही मान्य GR?
मग पुणे पद्धत मधून किती लोकांना रक्कम दिल्या जातात? बघून सांगा, आम्ही थांबतो. कारण की हा जो GR आहे हा GR शासन निर्णय महसूल विभाग 27/3/2023 अनुषंगाचा आहे, बरोबर आहे. आणि 27/3/2023 जो GR आहे त्याच्यामध्ये हे सगळं होय. बरोबर आहे, हा GR बरोबर आहे. हे सगळं GR नुसार आहे, तर मग पैसे का नाही आहेत? माहिती संकलित करणं चालू आहे. माहिती संकलित झाली सगळी आपल्या पूर्ण तालुक्याची. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मुख्य सचिव महोदयांच्या वारंवार प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही ऐकतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिकडे तुमचं सिद्ध झालेलं आहे तिकडे पहिलं पैसे कन्व्हिन्स करून टाका, सगळ्यांची वाट बघू नका. ही गोष्ट खरी आहे. आता आपण सगळ्या तालुक्याचा एकत्रित गोळा करत आहोत. त्याच्यानंतर आपण ते सगळ्यांना निधी वाटप करायला चालू. निधीची मागणी करणार आहात का हे GR पाळणार आहात? यानुसार वाटप करणार आहोत. पुणे प्राधिकार जे GR मध्ये दाखवले ते बरोबर आहे असं तुमचं जर म्हणणं असेल तर आता ज्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना इमिडिएटली पैसे तुम्ही देणार आहात का? गावनिहाय आपण तसं करणार आहोत. एक पर्टिक्युलर माणसाचं नाही करणार आहोत. प्रत्येक गावनिहाय आपण सगळी माहिती संकलित करणार आहोत आणि त्याच्यानुसार आपण प्रत्येकाला वाटप करणार आहोत. नैसर्गिक आपत्तीमध्ये गंभीरपणे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन मदत, ज्या कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे अशा कुटुंबांसाठी दैनंदिन मदत प्रभावित कुटुंबातील 2 प्रौढ सदस्यांना दररोज मनरेगाच्या वास्तविक दरानुसार किंवा सर्व राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या सरासरी दरानुसार यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. हे जे GR मध्ये दिलेले आहे. आणि तसेच सदर कालावधीतील सहाय्य हे बाय डिफॉल्ट 30 दिवसांचं असेल. हे आपण करणार आहोत का? की असे किती कुटुंब आहेत ज्यांच्यावरती उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांना आपण या GR प्रमाणे इमिजिएटली मदत करणार आहोत का? आता आपण ही माहिती मागवलेली आहे पंचायत समितीमार्फत आणि त्यानुसार आपण त्या लोकांना त्या GR नुसार मदत करणार. भरत दगडे हे व्यक्ती जे वारले, यांना वारून आता जवळपास 6 दिवस झाले. यांच्या कुटुंबाला 4 लाख रुपये आपण दिलेत का? 4 लाख रुपये आपण वाटप केलेले आहे. आता फक्त 2 लोक बाकी आहेत त्यांची अजून आपल्याला डेड बॉडी मिळालेली नाही. तहसीलदार तिकडेच आहेत, किशोरला आणि ब्राह्मण. 40% ते 60% अपंगत्व असल्यास 74,000 या संदर्भामध्ये. आणि तसंच घरगुती भांडी, वस्तू नुकसान याच्याकरिता जे याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्या संदर्भात काय? या अनुषंगिकच की आपण प्रत्येक गावनिहाय यादी मागवलेली आहे की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे आणि झालेल्या नुकसानीच्या अनुषंगिक आपण शासन निर्णयाप्रमाणे त्यांना ते अनुदान देणार आहोत. आता शासनाच्या या GR प्रमाणे जर आपण GRच्या मधील वाक्य रचना जर आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की आपण जे म्हणताय की सगळी माहिती आल्याच्या नंतर मग आम्ही पुढे त्याच्यामध्ये शासनाच्या GR प्रमाणे काम करू. तर शासनाचा GR जो हा पुणे प्राधिकार मायनस बजेटिंगच्या GR आहे त्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे ती मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या नंतर बाधितांना मदत त्वरित करण्यासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्यहानी झाल्यास किंवा 2245 जो हेड आहे आपला त्याच्यामध्ये त्वरित पैसे द्यावे पुणे पद्धतीने अशा पद्धतीचे याच्यामध्ये वाक्य आहे. याच्या बाबतीमध्ये कालावधी बराच जातो. त्यात लोकांचं जे नुकसान झालेलं असतं त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही. पुणे प्राधिकार करून देखील ते पैसे वेळेवर जर मिळत नसतील तर या GRच्या पाठीमागची सरकारची भूमिका ही खचते असं तुम्हाला वाटत नाही का? आपण आता प्रत्येकाला जे आहे प्रत्येक गावनिहाय आपण आपले तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावनिहाय वाटून दिलेले आहेत. सध्या ते फील्डवर आहे. त्यांच्याकडून एकत्रित माहिती गोळा करून तिथंच आपण सगळ्यांना वाटप करणार आहोत. काय मान्य आहे कसं काय नाही आहे का तसं काही चालू?
आता मुळातच जे काही आम्हाला तहसीलदार महोदयांकडच्या प्रेस कॉन्फरन्समधून कळते, आमदारांच्या प्रेस कॉन्फरन्समधून कळते, पालकमंत्री महोदयांच्या प्रेस कॉन्फरन्समधून कळते, ते असं कळते की शासनाला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. शासनाकडून रक्कम आम्हाला मिळावी, जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी आम्ही करीत आहोत. दिवाळीच्या अगोदर आम्हाला पैसे मिळावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. अशा स्वरूपाचं त्यांचं विधान सातत्याने आम्हाला दिसतंय. एकीकडे ते त्याचं म्हणतात, एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही उणे पद्धत लागू करू, म्हणजे नेमकं काय? एकटाच होतो. आता त्या बीडमध्ये, परभणीमध्ये, उस्मानाबादमध्ये ऑलरेडी पेमेंट रिलीज कशाची? मध्ये कन्नड सेवगाव मागं पडलंय का? म्हणजे कसं? तिकडची मला माहिती आहे. मी तुम्हाला फोन लावून देऊ का बीड कलेक्टरांना किंवा तहसीलदारांना किंवा तुमच्या तत्सम अधिकाऱ्यांना की काय त्यांनी केले जे आपण इथे करू शकतो? पॉझिटिव्ह करेल काही नाही ना केले की ते जेणेकरून ते आपल्यापेक्षा फास्ट चालले आणि आपण स्लो चाललो. ठीक आहे जाऊ दे, आपण करू का? तुला फोन करतोय 15 कोणाला काही आलंय का? बाईक वरती याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की जिथे जिथे ऑलरेडी पंचनामे झालेले, मग शेतीचे असू दे, घराचे असू दे, हे झालेले पंचनाम्यांचे पैसे उणे पद्धतीने रिलीज जर केले तर सरकारच्या या GRच्या पाठीमागची जी भूमिका आहे की बराच कालावधी जातो म्हणून मग आपण हे करूया, हे सिद्धीस प्राप्त होईल असं मला वाटतंय. अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही जाहीर करताय का? तहसीलदार साहेबांना विचारून तुम्ही विचारून या, आम्ही थांबतो. इथे 2 माजी विधानसभा सदस्य आहेत. कृपया आपण तशा पद्धतीने हॅलो आणि भरत डबरेला पैसे आलेले नाहीयेत असं त्याच्या कुटुंबाचे लोक म्हणतात. एक हॅलो अरे मग कन्नड गायले मग त्यांचे पैसे काम आहे मग जायला मित्र नाही बा खेत गेलो गाडी घरकुची सर्वांनी बसून घ्यावं. आपण इकडे काही सीन करायला नाही, शायनिंग मारले आपण काम करून बसा. फोन लाव. थोडक्यात जसे ज्यांचे पंचनामे झाले त्यांना पैसे देऊन टाकतो आणि या GR प्रमाणे पैसे पाणी घुसले. त्याचं काय करायचं? ते रंगोटी महादेवाच्या तिकडे घर येतील पाण्यात बुडाले. इकडे ती एक गल्ली आहे मुस्लिम समाजाची, ती पाण्यात बुडाली. भांडी कुंडी रस्त्यावरती. स्वयंपाक काय करायचं माहित नाही, कारण खायलाच काही नाहीये. थोडा सण जा ठीक आहे. जय श्रीराम, भारत माता की जय. चलन जाऊ थोडी नाटक सुरू चालले. तातडीची मदत. आता 2 विधानसभा सदस्य इथं हजर आहे. माझी का असना तहसीलदार दरवेळेला गायबच असतात. उत्तर द्यायला हे माणसं काम चालू आहे. स्वतः काम करताय झालं ना. बरोबर आहे. ते तर काही तुम्ही तरी उतरून पोहले शोधलं, हे काय शोधणार आहे का? ते पण
नाही नाही कायमच गैरहजर आहे इथं दादा 3 वर्षापासून लोकांना नुकसान भरपाई नाही. आता जर त्यांना काल परवा सांगितलं मी ते नामदेवराव पवार साहेब आले त्यांना म्हणलं तुम्ही नायब साहेब आहे पण लक्षात ठेवा आता जर पैसे नाही टाकले तुम्ही तुम्हाला नक्की नेपाळने तुमचे खटके उडून टाकू म्हणला मी. आता शेतकरी परेशान आहे दादा कर्जबाजारी झाले पैसे चांगले टाका बाकी काही नाही. हॅलो कोरडो पैसे टाकून देत दादा ते हॅलो 3,000 4,000 रुपये टाकतात. तुम्ही नव्हते घ्यावायचे हे चालू होतं आतापर्यंत. आत्ता माननीय तहसीलदार साहेबांशी बोललं होतं. तहसीलदार साहेबांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासोबत बोलले. प्राप्त माहितीनुसार शासकीय अधिकृत माहितीनुसार धाराशिव किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जे सध्या अनुदान वाटप सुरू आहे ते जुलै फोन करतो झाली होती त्या आपत्तीचं वाटप सुरू आहे. आपल्याकडं मागच्या 16 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबरच्या आपत्ती संदर्भात जे सध्या सगळीकडे पूर परिस्थिती आहे त्या बाबतीत आजपर्यंत कुठेही पंचनामे करून अनुदान वाटप सुरू नाही. आपले सुद्धा पंचनामे सुरू आहे आणि सदरच्या पंचनाम्यावर म्हणजे आपल्या तालुक्याचा 1,00,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. सदर पंचनामे पूर्ण होण्यासाठी आपल्याला 7 दिवस लागतील. सदरचे पंचनामे पूर्ण झाले की बजेट आल्यानंतर तात्काळ आपण याद्या अपलोड करणार आहोत. आपण आता एक काम करूया. तुमची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. माझी माहिती विभाग आहे ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या माहित्या लोकल लेवलच्या असू शकतात. पण या माहितीचं काय करायचं? ही माहिती शासनाच्या GR मध्ये पुणे प्राधिकरण तहसीलदार महोदयांना पुणे प्राधिकरण मान्य नाही आहेत का? मायनस बजेटिंग मान्य नाहीये. मायनस बजेटिंग मान्य आहे का नाही? नाही तसं काम आहे दीपकजी पहिले इथे सांगा वातावरण श्रद्धा करा. तुम्हाला पुणे प्राधिकार हा जो GR आहे हा मान्य आहे का नाही मान्य आहे? शासनाचा GR आहे बोला सांगा बोला. हा बोला. आपले पंचनामे 7 दिवस. मला फक्त एवढं सांगा मंत्री महोदय काय तुमचं बजेट मध्ये आपण अपलोड करणार आहोत. एकच मिनिट. सन 2025-26 या वर्षीचा जो विषय आहे जो शासन निर्णय 6 मे 2025चा शासन निर्णय 27/3/2023च्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे. याच्यामध्ये पुणे प्राधिकार आहे. हे पुणे प्राधिकार तुम्हाला मान्य आहेत का? कारण की तुम्ही म्हणताय की निधी आलेला नाही म्हणजे तुम्ही निधी मागणार आहात पण इथे निधी न मागण्याचा प्रश्न येत नाही का? कारण की पुणे प्राधिकार आहे म्हणजे मायनस बजेटिंग आहे. जो GR आहे तुम्हाला हा GR मान्य आहे का? बोला लवकर. कशाला हा GR मान्य आहे का? कसं असेल तो हो म्हणा नसेल तर नाही म्हणा. नाही म्हटलं की आम्ही चीफ सेक्रेटरीकडे जाऊ की तुमचा इंटेन्शनची GR मानत नाही. GR तहसीलदारांना आम्ही सांगायचं तर मग आम्हाला कसं वाटतं तहसीलमध्ये मला तसा बी पगार नाही. मला बी एक गाडी देऊन टाका मस्त. सदरचा GR ज्याचं आत्ता वाचन केलं त्याचं जर कधी स्टार्ट टू एंड आपण वाचन केलं त्यामध्ये मनुष्यहानी आणि जनावरांच्या हानीबद्दल बोललेलं आहे. आणि सदरच्या जनावरांचे आणि मनुष्यहानीबद्दल आपण ऑलरेडी मायनसमध्ये ते बिल काढून त्याचं मदत देतच असतो. ऑलरेडी आपण मदत जे मयत व्यक्ती आहेत फक्त आता ज्या 2 केस आपल्या सोडल्या ज्यांचे आपण बॉडीचा शोध घेत आहोत
तर बाकीच्यांना आपण चेक दिलेले आहेत आणि जनावरांचे चेक आपण करत आहोत आणि जे शेत नुकसानीचे पीक पंचनामे आहेत त्याच्या संदर्भात या GR मध्ये हा मार्गदर्शन घेतलं जाईल. सुंदरचे पुणे प्राधिकार हे फक्त जीवितहानीच्या संदर्भात आहे, मग ते जनावरे असतील किंवा व्यक्ती असतील. आणि माननीय माजी आमदार महोदयांचं जर कधी त्याचं इंटरप्रिटेशन हे पीक पंचनाम्याच्या बाबतीत असेल तर त्याचं सुद्धा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही मार्गदर्शन मागवतो. आपण ते वाचून घेऊ एकदा सगळ्यांच्या समोर. जे मला कळतं ते लोकांना कळतं ते बघूया. तरी मी एकटा एवढा आहे का सारे शेळी 2025-26 करिता लेखा शीर्षक 2245-155 लेखा शीर्षक 2245-315 अंतर्गत पुणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत आता शासन निर्णय काय? नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्यहानी झाल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत वाटप करणे शक्य व्हावे याकरिता इथपर्यंत तुमचं बरोबर. आता आपण पुढे पण वाचूया. याकरिता मागणी क्रमांक 6 मुख्य लेखा शीर्षक 2245 म्हणजे नैसर्गिक आपत्ती. पुढे नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य म्हणजे मनुष्यहानी व्यतिरिक्त पूर, चक्रीवादळ, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा मानक हा कशात येतो? हा 27/3/2023 GR मध्ये येतो की किती एकरी द्यायचं. बरोबर आहे. तो मानक कशात येतो? तो मानक कशात येत नाही. त्याला माहिती हा मानक नॉर्म ऑफ असिस्टन्स राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद मधून सुधारित बाबी व निकषानुसार देण्यात येणारे अर्थसहाय्याचे मान. हे काय? याच्याप्रमाणे द्यावे लागतील ना साहेब. हे मानक आहे. मानक म्हणजे काय की कशासाठी काय, त्याचं मानक काय आहे ते कोण सांगतोय? हा GR सांगतोय. मानक काय आहे तो सांगतोय. मानकाप्रमाणे उल्लेख पद्धतीने द्यावा हा GR सांगतोय. त्याच्या लक्षात नाही दादा. मेलेल्या व्यक्तीला 4 लाख रुपयाची तुम्ही मान्य केले आणि तुम्ही केले असं तुमचं म्हणणं आहे. पुन्हा 40 ते 60% आपण म्हणतो हे मानक आहे. ज्या कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे अशा कुटुंबासाठी दैनंदिन मदत प्रभावित कुटुंबातील 2 प्रौढ सदस्य हा मानक आहे. हे मानक कशाचे? आपत्ती प्रतिसाद निधीचे मानक आहे. सर तुम्ही पण MPSC तुम्ही बोलू नका बघा तुमचं डिपार्टमेंट वेगळं आहे. हा हे मानक नाही. विचारा तहसीलदार साहेबांना मानक आहेत का नाही. काय मानक आहेत ते? नाही. मुद्दा हा नाहीये. मी तुम्हाला इगो करायला नाही आलो किंवा माझा इगो दाखवायला नाही आलो किंवा मी किती हुशार आहे हे पण सांगायला नाही आलो. मी किती हुशार आहे हायकोर्टाला कळाले म्हणून मुख्य सचिवाला नोटीस केली. ते सोडून द्या. त्याच्यासाठी मला तुम्हाला सिद्ध करण्याची काही गरज नाही. मुद्दा हा आहे की ते शेतकरी अडचणीत आहे याला मदत झाली पाहिजे. शासनाचे निर्णय तुम्ही पाळणार आहे का नाही पाळणार आहे विषय समजा. मानक आहे हे मानक आहे. तो जी आहे काय म्हणतोय 25-26 करिता नैसर्गिक आपत्तीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च. हे राज्य आपत्ती निकषांचं मानक आहे. हा GR आहे की करा उणे प्राधिकार उणे पद्धतीने मायनस बजेटिंग करणार ना. विल यू डू इट? शासनाच्या GRचं अंमलबजावणी करणं प्रशासनाचं कामच असतं. आम्ही त्याची अंमलबजावणी शासनाच्या GRची करणारच आहोत. करणारच आहोत नाही करणार का? हो ना. मग हो तर पैसे कधी बसून देता येते सांगा. मोकळे. पंचनाम्याला किमान 7 दिवस लागतील. पंचनामे पूर्ण झाले की आपण प्रक्रिया सुरू करू. हा होऊन घे काम यार. अशा हे नका आपण सुरू करू. ते करून टाकू प्लीज. आज इथं तुमचा ऍटिट्यूड दिसतो की अत्यंत साध्या पद्धतीने बोलतोय आणि तुम्ही ऍटिट्यूडने बोलतोय. इथे कोणाचा ऍटिट्यूडचा निकोचा विषय नाहीये. अडचणीत सापडलोय, अनुपालन मागतोय, एवढाच विषय. तुम्ही कशाला त्याला टोमण्यात कन्वर्ट करताय? लॉ ऑर्डर करायची का तुम्हाला? असं नका बोलू. पॉझिटिव्ह नाही आम्ही.
हा GR जो आहे हा तुम्ही माहिती उद्या तुम्ही घ्या भाऊना माहिती आहे नैसर्गिक आपत्तीचा पण तात्काळ देण्याचा पण नव्हताच. पण हे असं बोलल्यानंतर काय होतं ते क्रॉस ओकेला सांगतो वरती तसं नाही. दादांनी जे GR वाचलेला आहे तो 100% GR आणि 100% ओके ठेव आणि त्यांनी आतापर्यंत तात्काळ मदत द्यायलाच पाहिजे होती. पण आज सरकारकडे पण पैसा नाही. ते बी असं म्हणतात की त्यांना 9,80,000 कोटी आपल्या महाराष्ट्रावर कर्ज झालेलं आहे. इतकं कर्ज झाल्यामुळं त्यांच्याकडे पैसाच टाईमवर द्यायला पगार नाही त्यांचा. काही दिवसानंतर तर पोलीस साहेबांचा सुद्धा पगार नाही होणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली. आता यांनी जे आहे आता यांनी तात्काळ दणका बसला हे बघा ते शासनाकडे पैसे आहेत तरी मला त्याच्याकडे पडलेले नाही आणि नाही येत म्हणून तर ते हायकोर्टात पीठ जे म्हणून तो शाहरुखचा बंगला मोकळा करून म्हणतो ते नाही. मला फक्त सांगा की उणे प्राधिकर हा अंमलात आणणार का GR? तुम्ही म्हणताय की 7 दिवसामध्ये तुम्ही परत चेंज होता. तुम्ही काय म्हणताय की आम्ही निधी मागणी केलेली आहे आणि निधी मिळाल्याच्या नंतर निधी मागणी करणे हे उणे प्राधिकारामध्ये बसत नाही. तो उणे प्राधिकारचा GR हा कचऱ्यात फेकायचा का? हे सगळे व्हिडिओज माननीय मुख्य सचिवांकडून दाखवण्यात येणार आहेत. हे पण मी तुम्हाला अवरोध करून देऊ शकतो. हे तसं नाही सुटणार आणि तसं एवढ्याने नोटीस काढली म्हणून गव्हर्नमेंट प्रॉपर्टीच्या संदर्भात ते मला घेऊन जायचं नाही त्यांच्याकडे सोबत हाही व्हिडिओ घेऊन जाईल. उद्या मग इकडे हँडल करणार का नाही फॉलो? येस और नो? नायब तहसीलदार वाचून GRचं पालन आम्ही पहिले सांगतोय की शासनाचा GR आहे त्याच्यामुळे प्रशासनाला GRचं पालन करावंच लागतं, करणारच आहोत. आतापर्यंत का केलं नाही आणि आतापर्यंत का लटकवलं? सगळ्या जिल्ह्यात सुरू आहे, आपल्याकडे का नाही? हे मोर्चाला जे लोक आले ते कसे आले तुम्हाला माहितीये? हे कसे तरी मॅनेज झाले तिथपर्यंत पोहोचायला, तर बाकीचे लोक रडत घरात बसले. या GRच्या पाठीमागची भूमिका सरकारची वारंवार तुम्हाला सांगतोय की मदत वितरित करण्यासाठी बराच कालावधी जातो म्हणून हे असं करा असं निर्देश आहेत. पण तुम्ही हे अशा पद्धतीने करा ना. द्या ना 8,000 रुपये चालू करा लोकांच्या खात्यावरती टाका. तुम्ही मानक म्हणताय ना, मानक मध्ये काय आहे? नाही तुम्ही म्हणताय शासनाचा GR आम्हाला पालन करावंच लागणार आहे, करावंच लागणार आहे. तुम्हाला केला का नाही हा मुद्दाच आहे. मुद्दे कशाबद्दल काढला आम्ही? तुम्ही शासनाचे निर्णय पाळत नाहीये म्हणून मोर्चा आहे. अनुपालन करा याकरिता मोर्चा आहे. मागे नाही तुमच्याकडे काही, तुमचेच निर्णय तुम्ही पाळा याच्यासाठी मोर्चा आणलाय. हे ज्या कुटुंबाच्या उपजीविकेचा गंभीर परिणाम 800 रुपये दोघांना खात्यावरती टाका. काय दिले? सानुग्रह अनुदान देण्याचा कालावधी राज्य सदर कालावधी सहाय्य बाय डिफॉल्ट 30 दिवसांच्या आत असेल. तदनंतर आवश्यकतेनुसार सदर कालावधी प्रथम 60 दिवसांपर्यंत वाढविता येईल आणि त्यानंतर दुष्काळ टोळधाड या कारणास्तव आवश्यकतेनुसार वाढवता येईल. ठीक आहे. आणि हे पैसे तुम्हाला DBT किंवा रोख सरासरी दर मोजण्यासंदर्भात दिली जाते. मदतीची रक्कम DBT रोखद्वारे वितरित केली जावी किंवा राज्य सरकार ही मदत वस्तू स्वरूपात देऊ शकते असं त्याच्यामध्ये वस्तू देणारे का रक्कम देणारे खात्यावरती जे आहे शासनाच्या GR आहे. शासनाच्या GR नुसार आपण पुणे प्राधिकरणातून सोसायटीमधून सुद्धा जे आपण वैयक्तिक झालेले आहे जनावर आहे त्यांची आपण पाणी वाहून जे गेलेली शेती आहेत त्यांचे पैसे आपण आतापर्यंत दिलेले आहेत. फक्त 2 लाभार्थींचे आपण बाकी राहिलेले आहेत त्यांचे. आणि मृत्यू प्रशांत भाऊ, मृत्यू हे फक्त एक हेड आहे. याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या निवारण ह्याच्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च करणे हे सुद्धा शासन निर्णय आहे. आणि मानकं ही आहेत. मी केव्हाच तेच सांगतो, तुम्ही घुमून फिरून का तिकडे फिरवताय? हे हे तुम्ही हे सर्व एवढंच बोला. हा जो मानकाचा जो GR आहे 2023चा त्यानुसारच आपण बजेट पैसे देणार आहोत. फक्त आपल्या जोपर्यंत याद्या पूर्ण होणार नाही, याद्या पूर्ण करायचं काम चालू आहे. तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक या सगळ्यांना फील्डवरती पाठवलेलं आहे. साधारणतः जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसात पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि जसं पूर्ण होऊन जाईल त्या गावाच्या आपण बजेट जे आहे ते अनुदान चालू करतात. ही गोष्ट महत्वाची. एक 8 दिवस अजून आपण याच्यामध्ये लागतात. आणि ज्यांचे आता झालेले आहेत पंचनामे त्यांचे पैसे कधी टाकताय ते लगेच टाकू शकता तुम्ही? जसं झालं तसं आता ज्या गावांचे आणि ज्या ठिकाणचे पंचनामे झालेले आहेत त्यांचे पैसे तुम्ही लगेच रिलीज करताय का? सरकार न्याय करणार होणार.
कसं होऊन जातं मागे पुढे झालं तर सरकार नाही मुद्दा असा आहे की पंचनामे झालेले आहे हे बघा याच्यामध्ये जे निकष आहेत क्षमा करून मी दुसरं काहीच सांगत नाहीये मी तुम्हाला दुसरं काहीच म्हणत नाहीये मी माझं काहीच मागत नाहीये निर्णय जो आहे त्याच्यामध्ये जे मानक आहेत त्या खर्चाच्या अनुषंगाने तुम्ही द्यायचं तुमची तयारी आणि तुम्ही देणार आहात ठीक आहे फक्त माझं म्हणणं असं आहे की हे ज्यांचे ऑलरेडी पंचनामे झालेले आहेत त्यांना पैसे त्वरित तुम्ही रिलीज करणार का मुद्दा हा जसं जसं गाव पूर्ण एक सरकार आता एक मिनिट सर्कल हे तुमचं मानक आहे का व्यक्ती हे मानक आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्याची बी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याच्यात माननीय मुख्यमंत्री म्हणताय की जसं जसं होईल तसे तसे पैसे उड्या पद्धतीने देऊन टाका मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग दाखवू का सीएम साहेबांचं ऐकणार आहे तुम्ही का नाही ऐकणार कसं आहे की एक गाव मागं पुढं झालं की मग परत पब्लिक येऊन नाही पब्लिक नाही तुम्ही सगळ्यांना देऊन टाका कशाला पब्लिक गाव न्याय पंचनाम्यासोबत होणार आपण सीएम साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकूया याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पुणे पद्धत कशी राबवायची हे निर्देश त्यांनी राज्याच्या तमाम प्रशासनाला दिलेले आहेत ते काय आहे हे आपण जर ऐकलं तर मी जे म्हणतोय ते तुम्हाला योग्य वाटेल आणि कदाचित तुम्ही त्यांचं ऐकाल पहिली गोष्ट अशी की दादांनी जे GR वाचून दाखवले ते 100% GR गव्हर्नमेंटने काढलेले GR आहे ते फक्त अधिकाऱ्यांना हे GR आहे की नाही आहे मान्य करायचं की नाही करायचं क्रॉस नाही करायचं एक जे आहे मान्य मान्य करायचं आणि पैसे केव्हा देणार तर ते तात्काळ आम्ही कळवतो तात्काळ आम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करतो याला देऊ त्या सरकारला देऊ आणि ज्याचे पैसे आले त्याचं तुम्हाला ना त्याच्या खात्यावर ऑनलाईन डायरेक्ट असं सांगायचं मोकळं व्हायचं त्याला समजत नाही का साहेब तुम्ही आता पंचनाम्याबद्दल बोलले नांदगाव तालुक्यामध्ये कागदपत्र घेणं चालू झाले तुम्ही कधी करणार नांदगाव मध्ये पण चालू आहे पाचोऱ्या तालुक्यात चालू आहे मंदिर बांधत आहे का ते म्हणा सांगा मोर्चाची दखल मला नकोय मला अनुपालन कधी आता पण अजून कोणी काय पंचनामे चालू काहीच नाही चालू पंचनामे कालपासून कागदपत्र मागणी चालू झाली बाकीच्या तालुक्यामध्ये आपल्याकडं कुठलाच कशाचा पत्ता नाही 2024च्या पैशाचे कुठंच काही नाही मागं 2024 बद्दल म्हणजे असं बोलले ते चालू आहे होणार आहे पण आता सध्या पण ते सांगताय तुमची कमिटी ना बरं का हो सर सर हो भाऊ तुमच्या कमिटीला सारी याद्या बरोबर आहे बरं का त्यांच्या सह्या करून तुमच्या सह्याला या मोर्चाची दखल घेऊन जे आहे आपण प्रत्येक गाव तुम्ही पंचनामे कोणती सांगा खात्यावर टाकायची कारवाई मोर्चा एक सीएम काय म्हणतात तुझ्या सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हरवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे आपण जे 2020 रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत
याची देखील सुरुवात आपण केलेली आहे. ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे. अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी पूर्णपणे सांगितलेलं आहे की आजची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा. तुम्ही पण फील्डवर राहा. आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे त्या विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिवू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे. उद्याचा दिवस, परवाचा दिवस, विशेषतः उद्याचाही दिवस, आजचा दिवस तर क्रिटिकल आहे, उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे. मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे या पेपरमध्ये ते कमी होत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल तेव्हा पुढचे 2-3 दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे. आणि हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे. म्हणून आपण हे देखील सांगितलं की संशोधन पंचनामे त्या ठिकाणी करा. लोकांना त्रास होईल असं कोणी वापरू नका. त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिक जे काय मदत करायची त्याच्याकडे सरकार करेल. अधिक धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. सीएम साहेबांचं असल्यामुळे ते आता साहेब आता सांगा तुम्ही 10,000 रुपये घराला दिले तुम्ही कधी येत आहे आणि सरसकट पंचनामा करा म्हटले. सरसकट पंचनामा म्हणजे काय असतं माहितीये? सरसकट पंचनामा म्हणजे अख्ख्या मतदारसंघाचा एकच, यालाच सरसकट पंचनामा म्हणतात. प्रत्येक वावरात जाऊन नाही, प्रत्येक घरात जाऊन नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ऐकणार की नाही, महाराष्ट्राच्या शासनाच्या GRचा ऐकणार की नाही तालुका प्रशासन? की नाही, दाब देत नाहीये, दाब देत नाहीये. सांगा ना. सरसकट पंचनामे झाले पाहिजे. हा म्हणा सांगा. हा म्हणा जे मुद्दे मांडलेले आहेत त्या अनुषंगाने तातडीने तात्काळ कारवाई करायची खात्री. हे अवकाळ उत्तर देऊ नका. राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात ते ऐकणार ना? येस, ओके. आणि राज्याचं शेअर ऐकणार? येस, ते बी येस, सारं येस. मग पैसे कधी आणि कशाला तुमचं? त्यांनी 10,000 रुपये दिले म्हणतात सीएम साहेब प्रत्येक घराला. GR दिलाय, GR दिलाय, GR नाही. हे तुम्ही हे बघा, आम्ही वाद नाही घालत आहे, आम्ही वाद घालत नाहीये, अनुपालन मागतोय. सीएम साहेब म्हणताय ते GR आहे, ते तुम्ही ऐकायला तयार नाही. 8 दिवस कसले आले? पैसे सोडा. पैसे देणार म्हणून सांगा ना लगेच. प्रशांत सांगा. नाही तर मग हा सूर्य जाईल मी पुन्हा येईन आणि आम्ही येईन आता. त्यावेळी शांताने बोलला. आणि सीएम साहेबांचे आदेश पाळणार का? सरकारी GR पाळणार का? हो. मग पैसे कधी देणार? मानकानुसार देणार का? GR नुसार देणार. हे सारे जे वाचतं ते हिशोबन करणार. हे GR मध्ये वाचतं मला ते होय का? 800 रुपये एका कुटुंबाला GR मध्ये येणार आहे जे वाचलं नाही नाही सांगत साहेब. थांबा ना, उद्या ना थांबा 2 मिनिटं. काही नाही, सांभाळून घेऊ आम्ही. पवारला पण आमचाच माणूस होतो. सांगा. हे जे GR मध्ये GR नुसार जे काही आहेत त्या सगळ्या बाबतीचे आपण अनुपालन करणार आहोत. आणि त्वरित करा. आम्ही इथे पुन्हा सांगतोय त्वरित करा. नाही तर 2च दिवसात पुन्हा येईल. 2 दिवसात किती पैसे दिले ते सांगणार का? नाही उद्या नाही 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 मी देणार. तुम जरा लेना पड़ता है भाई, मैं इंसान नहीं हूँ, हैवान हूँ. वो तो इन्होंने प्रशांत जी को भेज दिया, किसी और को भेज दो तो जय श्री राम. चलो आगे चलो. गावनिहाय आपण आपले सगळे पंचनामे करू. त्या हिशोबाने तात्काळ सगळ्या गावाचे पैसे जसा पंचनामा आला तसे त्या गावाचे आपण अनुदान वाटप करू. म्हणजे गाव वाईज जे आले पंचनामे त्यांना ताबडतोब पैसे देणार तुम्ही, बरोबर आहे?
आताच्या गावाचे आलेले आहेत ऑलरेडी, जसे गणेशपूर आहे, आणखीन बरीच गाव आहेत, त्यांचे पैसे अजून याद्या पूर्ण प्राप्त झालेल्या नाही. पण त्या याद्या प्राप्त करण्यासाठी तुम्हीच तैशी तलाट्यांना सांगा, येऊ द्या 15 दिवसानंतर, मग काय करते किती कमिटी आहे, ग्रामस्तरीय कमिटी, ती कमिटी काम करत आहे. त्या कमिटीचे इथे हिरो बनायला नाही आलोय साडप साहेब, की काम करून घ्यायला आलो. की काय हिरो बनून हिरो आहेच. भाऊ यांच्याकडे यायला पाहिजे कमिटीचे काही गावाच्या दादा 3 दिवसात पैसे देऊ शकतात. पीक मे तर काय तर आता हे म्हणत आहे की आम्ही तातडीने मदत करू. 2-3 दिवसामध्ये जर यांनी मदत नाही केली तर आपल्याला परत यायचं. 100% आपण 4-5 तास केल्यानंतर 4-5 उदय भाऊ तुम्ही तुम्हाला 3 लोक माझा तुम्ही ऐकणार नव्हतं बरं, तुम्ही गमावला तो कार्यक्रम यांचा. कसं आहे, मला बी जास्त तुम्हाला बोलतो निवडून आता मी एकटं आलो तुझे मजा आली असते. चला घ्या फोटो घ्या. आणि हे जे काही आपण शाहरुख खानच्या बंगल्याचं सांगतोय, असे अनेक ज्या प्रॉपर्टी आहेत ज्याची नोटीस हायकोर्टाने काढली आहे, याच्यातून पैसे एवढे की कर्जमाफी देखील 100% होऊ शकते. ठीक आहे, 100% कर्जमाफी होऊ शकते आणि ती देखील मागणी आपण करतो. धन्यवाद. जय किसान. यांनी सांगितले आता की जसे पंचनामे होत आहेत तसे पैसे रिलीज करणार, असं तुम्ही शब्द दिलाय. आता तुम्ही मला चहाला बोलवताय, मी येतो पण मी तेच लेवाला जाईल, तसं नाही ऐकत बरोबर आहेच. काय करायचं तुम्ही ठरवायचं, मी ठरवणार. सारं काही मी तुम्हाला समोर करून दिलं. मुख्यमंत्र्यांचं पण भाषण ऐकून दिलं. आता काय कुठलं आता जर यांनी काम नाही केलं आणि तुम्ही काही नाही केलं तर मी बी काही करणार नाही. बसा बोललं नाही, मी काय पडू सारं तर तुम्हाला दाखवलं मी. आता काय दाखवलं मुलं, आता लोकांना नाही तुम्हाला काय करतो नाही शिकणार. लोकांनी धरलं पाहिजे नाही शिकणार आता नाही धरलं पाहिजे, नाही केलं काय केलं पाहिजे. आणि धरत का नाही धरत तुम्ही ठरवा. माझं नाव